अभिषेक घोसाळकर यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय। अभिषेक घोसाळकर यांच्यावरती आज अंत्यसंस्कार केले जातील। तर मॉरिसच्या गोळीबारात अभिषेक यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ठाकरे गटाचे दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू झालाय। बोरिवलीच्या आयसी कॉलनीत मॉरिस नरोना याच्या ऑफिसमध्ये अभिषेक घोसाळकर गेले असता त्या ठिकाणी त्यानं गोळीबार केलाय। त्या दोघांनी देखील फेसबुक लाईव्ह केलं होतं। फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिस तिथून उठून गेला आणि मॉरिस उठून गेल्यानंतर अभिषेक यांचं फेसबुक लाईव्ह सुरू होतं। तर अभिषेक बोलणं संपून उठत असतानाच त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चेतन, नेमके काय अपडेट आहेत? आपण बघतोय घोसाळकर यांचं पार्थिव सध्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलंय। निश्चितच वर्षा, आता आपण याच ठिकाणी उभे आहोत। दौलतनगर या ठिकाणी जी औदंबर सोसायटी आहे याच इमारतीच्या 6व्या मजल्यावरती अभिषेक घोसाळकर यांचं निवासस्थान आहे। आता पार्थिव जे आहे ते आनंद नगर येथे समाज कल्याण हॉलमध्ये ठेवलं होतं, तिथून इथे घेऊन आलं झालेलं आहे आणि त्यांच्या 6व्या मजल्यावर असलेलं घर आहे त्या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी, कुटुंबियांच्या दर्शनासाठी पार्थिव 6व्या मजल्यावर घेऊन जाण्यात आलेलं आहे। अवघ्या काही वेळातच आता पार्थिव 6व्या मजल्यावरून खाली तळमजल्याला घेऊन येण्यात येईल। या ठिकाणी अंतिम दर्शनाची व्यवस्था केलेली आहे। सर्वसामान्य नागरिक असतील, मतदार असतील, शिवसैनिक असतील आणि इतर जे कुटुंबीय आहेत, याशिवाय जे शिवसेनेचे बडे नेते असतील, ठाकरे कुटुंबीय असतील, त्यांना या ठिकाणी येऊन आता थोड्याच वेळामध्ये अभिषेक घोसाळकर यांच्या अंत्यदर्शन घेता येऊ शकतं। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे दुपारी 3 वाजल्यानंतर या ठिकाणाहून पार्थिव आहे ते दौलतनगर म्हणजे अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाण्यात येईल। त्या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। दरम्यान आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक असतील किंवा स्थानिक मतदार असतील हे जमलेले आहेत। अभिषेक घोसाळकर स्वतः माजी नगरसेवक होते। आता या आधीची जी टर्म होती त्यामध्ये त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर आहेत, त्या नगरसेविका होत्या आणि याआधी याच प्रभागातून विधानसभेतून त्यांचे वडील जे आहेत विनोद घोसाळकर त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं होतं। त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांचा दबदबा होता आणि म्हणूनच आज लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहू शकतो। त्याच प्रकारे लोकांमध्ये प्रचंड चीड आहे। ज्या प्रकारे ही हत्या झाली, एकंदरीत अभिषेक घोसाळकर यांचं आयुष्य संपवलं झालं, त्यामुळे लोकांमधील संताप पाहता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि एकूणच ज्या ठिकाणी किंवा ज्या गल्लीमध्ये ही इमारत आहे त्या इमारतीच्या आजूबाजूला दोन्ही ज्या गल्ल्या आहेत त्या दोन्ही गल्ल्यांच्या कॉर्नरला पोलीस व्हॅन तैनात केलेल्या आहेत। मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा आहे। इथून स्मशानभूमीपर्यंत अशाच प्रकारे चौकामध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत। कुठलीही अप्रिय घटना होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत। जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे ते सुद्धा ठाकरे गटाचे आवाहन करत आहेत, कुठल्याही प्रकारनी लोकांनी या ठिकाणी गोंधळ घालू नये, शांतपणे आपल्याला अंत्यदर्शन घ्यायचं आहे आणि कायदा सुव्यवस्था राखायची आहे। याशिवाय कायद्यावर विश्वास ठेवायचा आहे, कारण दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावर सक्त कारवाई होईल। जो मुख्य आरोपी ज्याने गोळ्या झाडल्या तो मॉरिस, त्याने स्वतः आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे चीड आणि संताप आहे, मात्र त्याचप्रमाणे शोकाकुल वातावरणही आहे। अगदीच चेतन, तू त्या ठिकाणी जमा झालेल्या लोकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करू शकतोयस का? जर तसं असेल तर तू प्लीज त्यांच्यासोबत संवाद साध, त्यांच्या भावना जाणून घेऊ शकतोयस का? निश्चितच या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आहेत। आता सध्या जी अंतिम तयारी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यामुळे सर्वांवरती शोकाकुल वातावरण आहे। काही वेळापूर्वीच स्थानिक आमदार होते योगेश सागर, ते या ठिकाणी येऊन गेलेले होते। मी दाखवू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येने तयारी आहे आणि काही प्रत्यक्षदर्शी जे काल घटनेच्या ठिकाणी होते त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करू शकतो। काल जे या ठिकाणी आलेले होते ते स्वतः आपल्या सोबत आहेत। वर्षा, मी सांगू शकतो की एकंदरीत आता अंतिम तयारी पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे आता सध्या तरी कुणी बोलण्यास तयार नाही आहे, कारण वातावरण फार गंभीर आहे। या ठिकाणी ज्या प्रकारे मी मागाशी सांगितलं की लोकांमध्ये संताप आणि चीड आहे आणि त्यामुळेच एकीकडे शोकाकुल वातावरण असताना दुसरीकडे संताप आहे, त्यामुळे भावना कशा प्रकारे व्यक्त कराव्यात ह्याचा लोकांना अंदाज नाही आहे। आणि एकूणच आता थोड्याच वेळामध्ये पार्थिव आहे ते वरून इमारतीमधून खाली तळमजल्याला घेऊन येण्यात येईल आणि या ठिकाणी त्यांचा अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। VIP साठी म्हणजे जे मोठे नेते आहेत त्यांच्या अंत्यदर्शन कुठलाही व्यत्यय होऊ नये म्हणून त्यांना एका दिशेने प्रवेश देण्यात येणार आहे, तर सर्वसामान्य नागरिकांना दुसऱ्या दिशेने प्रवेश देण्यात येईल, जेणेकरून लवकरात लवकर हे अंत्यदर्शन लोकांना घेता येईल। आणि एकूणच आपल्या सोबत या ठिकाणी स्थानिक आमदार मनीषा चौधरी आलेले आहेत। मनीषा ताई, काय सांगाल? खूप शोकाकुल घटना आहे, काय प्रतिक्रिया आहे?
खूप वाईट झालेलं आहे. अशा घटना घडू नयेत. पोलिसांनी योग्य तो तपास करावा बस. एकंदरीत या मनीषाताई होत्या, आपण पाहिलं की खूप वाईट घटना आहे, पोलिसांनी योग्य तो तपास करावा अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. तुर्तास तरी इथे वातावरण गंभीर असलं तरीही शोकाकुल आहे. मात्र दुसरीकडे आता सर्वांच्या नजरा असतील त्या अंत्यदर्शनाकडे असतील. अंत्यदर्शन झाल्यानंतर या प्रकरणाचा छडा लावून आरोपी जे आहेत त्यांच्यासोबत जे सह आरोपी होती त्यांना कठोरात कठोर शिक्षा कशा प्रकारे मिळेल यासाठी पाठपुरावा करण्यात असल्याचं काही वेळापूर्वी खासगीत बोलताना इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं. त्यामुळे एकूणच सर्वांचं लक्ष तुर्तास तरी अंत्यविधीकडे लागलेलं आहे. मात्र या अंत्यविधीनंतर जे जे या कटामध्ये सामील असतील त्यांना कशा प्रकारे कठोर शासन होईल याचा पाठपुरावा करणार असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत होतं. अगदीच चेतन, तू या संदर्भातले प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.